हा, लक्ष द्या सगळ्यांना. गुड मॉर्निंग. आपले काल 5 पर्यंत गणित झाले होते आणि आज आपण कितवं गणित शिकणार आहे? 6वं गणित. सगळ्यात सोपं आहे. इकडे बघा, 55 पदांची बेरीज किती आहे म्हणते रे? 3300 रुपये आहे. आणि फाइंड द 28. कितवं टर्म विचारलंय आपल्याला? 28वं टर्म विचारलेलं आहे. बरोबर. मग आता इथं आपल्याला काय काय गिवन दिलेलं आहे ते आपण इथे लिहून घेऊया. सोल्युशन मध्ये गिवन लिहून घेऊया. यस, आपल्याला यसन दिलं. टोटल किती दिली आहे बेरीज? 3300 रुपये. तुम्हाला एन किती दिले? कितव्या पदापर्यंत बेरीज दिली? 55. तुमच्याकडे काय नाही आहे? ए नाही आहे. आणि तुमच्याकडे काय नाही आहे? डी नाही आहे. जोपर्यंत ए आणि डी काढत नाही तोपर्यंत 28वं टर्म तुम्हाला काढता येणार नाही. इथपर्यंत कळालं? परत एकदा सांगतो. सम ऑफ 55. हे बघा, 55 टर्मची तुम्हाला बेरीज दिली. बरोबर. त्यानंतर तुम्हाला एन टोटल नंबर, तुमचे नंबर किती आहेत? 55 आहेत. ए नाही आणि तुमच्याकडे डी नाही. मला एक सांगा, आता तुम्हाला हे एसएन दिलं तर तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरणार? एसएनचाच वापरणार. बरोबर. चला, एसएनचा फॉर्म्युला काय रे? चला आता इथून आपण सोल्युशन स्टार्ट करू. चला बोला. n/2 कंसात 2n ए अधिक n(1) आणि डी. हा आपला एसएनचा फॉर्म्युला आहे बेरीज करतानाचा. चला आता इथं किती ठेवायचं आपल्याला सांगा बरं. एसएन बेरीज किती आहे रे? 3300 रुपये. कितव्या पदापर्यंत दिली बेरीज? 55. हे दोन जसेच्या 2a जसेच्या तसे. n किती आपल्याकडे? 55 -1 आणि हा डी जसाचा तसाच. आता याचा काय करायचंय? गुणाकार. हे इकडे गुणिले आहे, मल्टिप्लाय. त्याला इकडे आणले काय होणार? डिवाइड. मग किती होणार? तुमचं किती होणार सांगा बरं. यस एन बरोबर. इकडे बघा, 55 पदाची बेरीज तुमचं किती होणार आहे ते आपण इथं बघूया. बरोबर. यस 55 बरोबर. 3300 रुपये गुणिला किती होणार सांगा? 2. क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण. बरोबर आहे ना? बरोबरच्या चिन्हात 3300 गुणिला 2. आता इकडे गुणिला आहे, तिकडे गेले की काय होणार रे? भागिला. आणि इज इक्वल टू, आता हे पुढचं सगळं जसंच याला इथं सोडवून घेऊया. किती होणार रे? 54. आणि हे काय होणार? डी. कळालं? आता आपण याचा भागाकार करूया इथं. क्लिअर? लक्ष द्या. 55 एक 55. 55 भागिला 55 60. ज्याला येत नाही त्यांनी काय करायचं? 3300 भागिला किती करायचे रे? 55 करायचे. 55च्या पाड्यात 60 नंबरला किती येणार? साधा विषय आहे. 55 सक किती होणार? 330. आणि हे शून्य जसंच तसं. क्लिअर? आता 60 गुणिला 2 किती उरलं आपल्याकडे? 120. ते मी इथं लिहितो. ओके. किती उरलं रे? 120 बरोबर. पुढे काय उरलं आपल्याकडे सांगा बरं. हे माहिती आहे ना, 55 मधून 1 गेले 54. हा डी जसाचा तसा. काय उरलं? 2a प्लस किती उरलं? 54 डी. आता याला छोटं रूप करायचं आपल्याला. म्हणजे मी याला डिवाइड बाय किती करणार आहे? 2 करणार आहे. इथं लिहा. काय लिहिणार आहे सांगा बरं. बोथ साइड डिवाइड बाय 2. काय लिहायचंय? बोथ साइड बरोबर डिवाइड बाय 2 लिहायचं. चला आता याचा भागाकार करा. किती येणार आहे उत्तर? 60. हे 2 2 कट. याचा हाफ किती आहे रे? 27. आणि हा डी जसाचा तसा. मग काय येणार आहे उत्तर सांगा. हा ए प्लस किती होणार रे? 27 डी इज इक्वल टू किती आहे रे? 60. बरोबर. हे तुमचं किती आलं? यस 50. यस किती आलंय तुमचं? 55. बरोबर. यस आपण इथपर्यंत काढलेलं आहोत. आता आपल्याला कितव्या पदाची बेरीज त्यांनी विचारलेली आहे? 28. आता ए आणि डी याच्यामध्ये लपलेला आहे ते एवढा आहे. आता मला मी डायरेक्ट याची व्हॅल्यू इथे टाकून काय काढू शकतो का? नाही, कारण माझ्याकडे काय आहेच नाही. आता मला मधलं पद विचारलंय. ज्यावेळेस मधलं पद विचारतात फाइंड 28, तेव्हा कोणता फॉर्म्युला वापरतो आपण? टीएन चा वापरतो.
बरोबर ना? चला मग आता आपल्याकडे tn बरोबर काय फॉर्म्युला a कंसात n मायनस 1 बाय d. n कितवं पद काढायचंय तुम्हाला 28 बरोबर का रे 28 व टर्म बरोबर. a मला माहिती आहे का नाही. n किती आहे रे 28. हा काय होणार मायनस 1 बरोबर का रे. पुढे बघा आता हे d जसंच तसंच t28 बरोबर हा a जसाचा तसाच. याची वजाबाकी केली तर किती येणार 27. हे d जसंच तसंच. मग आता तुम्हाला माहिती आहे बघा 28 बरोबर किती आलं रे उत्तर a प्लस 27d. इकडे बघा आपलं आलं होतं बघा a प्लस 27d. याचं उत्तर किती आलं होतं इथं 60. मग याचं पण उत्तर आता इथं किती असणार 60. कारण हे उत्तर आणि हे वालं a प्लस 27d आणि a प्लस 27d हे काय आले सेम आले. काय आले सेम आलं. म्हणून तुमचं काय येणार इथं सांगा बरं a प्लस 27d बरोबर तुमचं उत्तर किती येणार आहे ते इथं आता 60. किती येणार आहे 60. आणि म्हणून तुमचा t28 टर्म किती होणार आहे रे 60. किती होणार आहे 60. तुम्ही इथं लिहायचंय डिग्री नाही हा. तर तुमचं इथं खाली काय लिहिणार सांगा बरं 60. The 28 term is काय लिहिणार 60. The 28 term is 60. 28 पद हे किती असणार आहे 60 आहे असं लिहायचं. समजलं आता तुम्हाला पक्क कळालं क्लिअर कळालं ओके डन. चला आता एक गणित नंबर 7 अत्यंत मन लावून लक्ष द्या. असं गणित तुम्हाला हॉट क्वेश्चन मध्ये 4 ते 5 मार्काला येऊ शकतं. गणित पहिले समजावून घ्या. मी इंग्लिश मध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला हे गणित व्यवस्थित समजावून सांगतो. इकडे बघ रे तुमचा सम ऑफ द कॉन्सिक्युटिव्ह टर्म किती आहे रे 27. पुढे बघू आपण 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म. सम ऑफ म्हणजे काय बेरीज. 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्मची बेरीज किती आहे म्हणते 27 आहे. दोन्ही भाषेत मी प्रश्न समजावून सांगतो. पुढं देअर इज अ प्रोडक्ट म्हणजे त्यांचा गुणाकार. देअर प्रोडक्ट त्यांचा गुणाकार किती आहे 504 आहे. काय विचारलं रे पुढं फाइंड द टर्म ती पद काढा. अज्युम दॅट कॉन्सिक्युटिव्ह टर्म तुम्हाला अज्युम करायचं आहे समजायचं आहे की तुमचे 3 टर्म ही कोणती असणार हे आहेत. म्हणजे तुमचं पहिलं पद किती असणार a मायनस d दुसरं a आणि तिसरं असणार a प्लस d. असे तुमचे 3 पद आहेत असं तुम्हाला अज्युम करायचं आहे मानायचं आहे. प्रश्न कळाला. आता आपण त्याच्याप्रमाणेच जाऊया. आता त्याचं म्हणणं काय आहे ते पहिले समजून घेऊया. पहिल्या अटीनुसार आपल्याकडे काय काय आहे तर अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन मराठीमध्ये त्याला म्हणतात पहिल्या अटीनुसार. बरोबर मन लावून लक्ष द्या गणित हार्ड आहे. पहिल्या अटीनुसार आहे सम ऑफ देअर कॉन्सिक्युटिव्ह टर्म किती आहे रे 27. या तिघांची बेरीज किती आहे 27 आहे. मग आता आपण ते इथे लिहिणार a मायनस d प्लस किती आहे रे a प्लस किती आहे a प्लस d यांची बेरीज किती आहे म्हणते 27. हा मायनस आणि हा प्लस काय होणार आहे कट. काय उरलं 1 2 3. 3a बरोबर किती आहे रे 27 बरोबर का सुजन. मग a बरोबर 27 भागीला किती होणार 3.
आणि म्हणून ए बरोबर किती होणार आहे रे 9. बिलकुल मी हळूहळू समजून देतो. तुमचं उत्तर आलं आता 9. आता तुम्ही ए ची व्हॅल्यू काढली, किती आली 9. आता कोणाची व्हॅल्यू बाकी आहे आपल्याकडे डी ची, बरोबर आहे ना. हा आता डी ची व्हॅल्यू काढायची आपल्याला मन लावून. आता आपल्याला अकॉर्डिंग टू कोणती कंडिशन घ्यायची आहे बघा. त्यांचा गुणाकार किती आहे म्हणते 504 आहे. मग इथं लिहायचं अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन म्हणजे दुसऱ्या अटीनुसार. आता याचा गुणाकार किती आहे म्हणते 504 आहे, बरोबर का. चला आता आपण गुणाकार लिहूया. चला बोला पहिलं पद किती आहे रे ए मायनस डी इंटू काय होणार ए. तो ए सिंगल आहे त्यामुळे मी त्याला ब्रॅकेट्स लिहित नाही. ए आणि दुसरा आहे ए मायनस डी यांचा गुणाकार आहे म्हणते 504. आता हे लय महत्वाचं आहे. इथून पुढे लय मन लावून समजून घ्या. या ब्रॅकेटच्या मध्ये चिन्ह नाही म्हणजे कोणतं असणार मल्टिप्लायचं असणार. कोणतं असणार आहे मल्टिप्लायचं चिन्ह असणार आहे. क्लिअर. मन लावा. आता मन लावा. मी या ए ला काय करतोय बाहेर काढणार. या ए ला काय काढणार बाहेर. तो मल्टिप्लायच असणार. आता इथं लक्ष द्या. ए आणि ए काय होणार आहे इथं मी लिहितो समजण्यासाठी. ए गुणिला ए चा स्क्वेअर हे लय महत्वाचं आहे. प्लस आता इथे कोणतं आहे आपल्याकडे एक हा प्लस आहे ना. हा प्लस आहे. प्लस इथं मी त्याच पेनने लिहितो नाही तर तुम्ही म्हणसाल कसं झालंय. त्याच्यामुळं निळ्या पेनने इथं लिहावं लागेल म्हणजे तुमचं साइन कन्फ्यूज होणार नाही. हे प्लस आहे. आता साइनचं समजून घ्या. साइनचं पहिले समजून घ्या. हे मायनस आणि हे प्लस म्हणजे काय होणार आहे इथं मायनस. काय होणार आहे रे मायनस. डी गुणिला डी किती होणार आहे रे डी गुणिला डी किती होणार आहे रे. हा ही अट सगळ्या आणि सगळ्यांचं इथंच चुकतंय. आता इज इक्वल टू किती आहे रे 504. आता तुम्हाला माहिती आहे की मी ए ची किंमत काढली बघा. इथं किती काढली 9 रुपये काढली, बरोबर आहे ना. मग आता याला हटवायचं आणि इथं किती ठेवायचं आहे रे 9. याला पण हटवायचं किती ठेवायचं आहे रे 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर जसाचा तसाच. आणि हे पुढचं सुद्धा जसंच. इथपर्यंत कळालं सगळ्यांना. इथपर्यंत कळालं क्लिअर. आता हा इकडे गुणिला आहे मल्टिप्लाय. हा इकडे गेला की काय होणार आहे रे डिवाइड होणार आहे, बरोबर ना. हा आता मी याला थोडं छोटं करतो तुम्हाला. आता इथपर्यंत समजलं तुम्हाला क्लिअर. आता या आन्सरला मी थोडं मला जागा पाहिजे म्हणून मी याला थोडं इथं छोटं करून घेऊ. हा आता लक्ष द्या. चला तुम्हाला इथल्या इथं हे समजलं पाहिजे. चला आता माझ्याकडे काय आलं रे हे बघ. हे 9 इकडे गुणिला इकडे गेले की काय होणार आहे डिवाइड होणार आहे. आणि म्हणून मी याचं उत्तर इथंच लिहून टाकतो डायरेक्ट. सांगा आता काय होणार आहे. हा 9 इकडे गुणिला इकडे गेला की काय होणार भागिला. 9 चा वर्ग किती आहे 81. इथं लिहू का तुम्हाला समजण्यासाठी डायरेक्ट. चला लिहू 9 हे किती होणार 81 याचा स्क्वेअर आणि हे डी स्क्वेअर जसंच इज इक्वल टू किती होणार. आता हे मल्टिप्लाय इकडे गेले की काय होणार डिवाइड आणि हे जसंच. आता इथं लिहितो बघा 81 मायनस डी स्क्वेअर बरोबर किती होणार आहे रे 504 डिवाइड बाय किती होणार आहे 9 बरोबर ना. हा आता 81 मायनस किती होणार आहे रे डी स्क्वेअर. यानी जर याला भागलं तर उत्तर किती येणार आहे रे किती 56 पक्क. 9 5 45 बरोबर आहे ना. आणि खाली उरला 1 6 9 54 56 बरोबर. आता इज इक्वल टू किती लिहिले रे आपण 56 पक्क कळालं. आता हे इकडे काय आहेत रे मायनस.
ते तिकडे गेले की काय होणार आहे प्लस, तर प्लस तर तिकडे गेला की काय होणार आहे मायनस होणार आहे, बरोबर आहे ना. मग हा मायनस डी स्क्वेअर, हा मायनस डी स्क्वेअर इथं जसाचा तसा. 56 मायनस किती होणार आहे 81. मग मायनस डी स्क्वेअर याचं उत्तर किती येणार आहे रे, किती येणार आहे 25. पण तो 25 कोणता असणार आहे मायनस असणार आहे, कारण आपण ऍडिशन करताना उत्तराला काय करतो 81 इथं काय बिगर आहे, बरोबर का. हा हे लय महत्वाचं आहे, इथं 100% मुलांचं चुकतं. आता इथं बघा हा आहे डी स्क्वेअर, इथं काही नसतं म्हणजे 1 असतं, बरोबर आहे ना. तो इकडे मल्टिप्लाय, तर इकडे गेला काय होतो डिवाइड, बरोबर काय होणार आहे मग 25 डिवाइड बाय काय रे -1. मी एकही स्टेप तुमची इथं सोडत नाहीये, हा मायनस जसाचा तसाच. आता इथं बघा माझ्याकडे काय येईल d चा स्क्वेअर इज इक्वल टू -25 डिवाइडेड बाय -1. हा -1 माहिती आहे ना कसा आलाय स्क्वेअर उरला, तर आपण देऊया व्यवस्थित. इथं काय नाही म्हणजे किती आहे बाळा 1, ते मी इकडे काय केलं शिफ्ट केलं समजण्यासाठी. आता डी स्क्वेअर बरोबर हे काय होणार मायनस मायनस प्लस होणार, म्हणजे डी स्क्वेअर बरोबर किती उरणार 25. आणि म्हणून डी बरोबर किती उरणार आहे तुझ्याकडे 5. टेकिंग स्क्वेअर रूट, काय म्हटलं आपण टेकिंग स्क्वेअर रूट. इथं तुम्हाला लिहायचं आहे की आपण काय केलं, तर आपण टेकिंग स्क्वेअर रूट घेतलं, बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट. कोणतंही स्क्वेअर रूट एक तर प्लस असतं नाहीतर कोणतंही स्क्वेअर रूट एक प्लस असतं किंवा मायनस असतं. आता तुम्हाला कळालं माझ्याकडे माझी a ची व्हॅल्यू मी किती शोधली रे 9, आणि मी d ची व्हॅल्यू किती शोधली रे 5, बरोबर. आता मी ह्या ज्या किमती आहेत ह्या किमती मी कुठे टाकू शकतो, इथे टाकू शकतो का नाही. a च्या जागेवर किती टाकणार नाही, d च्या जागेवर किती टाकणार 5 टाकू शकतो का नाही, बरोबर. आता मी ते नेक्स्ट पेज वर सोडवतो. चला आता मला एक सांगा माझ्याकडे a बरोबर मी किती शोधलं रे 5, आणि d नाही a बरोबर 9 होतं ना माझ्याकडे. a बरोबर किती शोधलं मी 9 शोधलं, आणि d बरोबर किती शोधलं 5, बरोबर. दिस टर्म ती पदे कोणकोणती आहेत माझ्याकडे आता मला सांगा. दिस टर्म सांगा पहिलं पद किती होतं रे माझ्याकडे a मायनस d होतं, बरोबर आहे ना. चला आता a ला किती होणार 9 -5, म्हणजे माझं पहिलं पद किती आलं 4, बरोबर का. चला माझ्याकडे दुसरं पद किती होतं a बरोबर किती आहे बघा माझ्याकडे 9 आहे ना. हा माझ्याकडे तिसरं पद कोणतं होतं सांगा बरं, हे होतं माझ्याकडे दुसरं पद. तिसरं पद किती होतं माझ्याकडे a प्लस d होतं, म्हणजे a किती ठेवणार आहे मी 9 प्लस d किती ठेवणार आहे 5, आणि म्हणजे किती होणार माझ्याकडे 40. मग माझी AP काय तयार होणार आहे ती 14 कोणकोणती मी ते टर्म शोधले, कोणकोणते टर्म शोधलेत मी ती कॉन्जिक्युटिव्ह. त्याने AP ने विचारलं, त्याने कॉन्जिक्युटिव्ह टर्म विचारले. मग आपल्या तिकडे ते धीस टर्म कोणकोणते टर्म होतील ते शोधायचे आहेत आपल्याला, ती पदे, बरोबर. तर ती पदे माझ्याकडे पहिलं मी पद किती शोधलं रे सांग 4, त्याच्यानंतर किती शोधलं रे 9, त्याच्यानंतर किती शोधलं रे बरोबर. आता लक्षात ठेवा, समजलं. ही ती काय आहे माझी पदे आहे, एवढे मी ते शोधले, कळालं. आता मला एक सांगा या गणितात मी स्टार्टिंगला काय काढलं रे बाळा. आता हे तर तुम्हाला कळालं. आता तुमचं जसं होतं तसं मी तुम्हाला ते गणित दाखवतो, जसं आपण पहिल्यांदा सॉल्व केलेलं होतं, तुम्हाला आणखी कळेल व्यवस्थित. कळालं. हे आपलं गणित होतं, आपण इथं सोडवतो, कळालं. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, बरोबर ना.
बिलकुल स्टेप बाय स्टेप आपण हे गणित काय केलेलं आहे, सोडवलेलं आहे. कोणकोणतं काढलं, पहिले ए काढलं, डी काढलं. आणि अत्यंत मन लावून ज्या व्यक्तीने हे लक्ष दिलं त्याला अकॉर्डिंग फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग सेकंड कंडिशन, त्याला हे कळालं, त्याला बाकीचं पुढचं सगळं कळलं. समजलं? पक्क कळालं? क्लिअर कळालं? समजलं ना? किती मार्काचं गणित असणार, 4 किंवा 5.